is the energy scenario. In the energy scenario, there are three types. First one or 3 points in the energy scenario: primary and secondary energy sources. Second one, energy demand and supply. And third one, national scenario. तर फर्स्टली तुम्हाला क्वेश्चन विचारला होता पेपरला, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी एनर्जी सोर्सेस अँड व्हॉट इज मीन बाय प्रायमरी एनर्जी सोर्सेस. Then the second question is that again distinguish between the primary energy sources and secondary energy sources. This is the first point or first question related to your first chapter. Then the example of primary energy sources. बोला प्रायमरी एनर्जी सोर्सेस तुमच्या साईडनी सांगा कुठले असतात. ओके. द अजून आपण असं पण म्हणू शकतो जो फ्रीली अवेलेबल असता किंवा जे प्रायमरी सोर्स घेतो आणि त्याच्या थ्रू आपण सेकंडरीला ऑप्टेन करतो ते झाले तुमचे प्रायमरी एनर्जी सोर्सेस. दॅट मीन्स दी कोल, देन डिझेल, LPG गॅस, हे झाले तुमचे प्रायमरी एनर्जी सोर्सेस. नंतर तुमचा हायड्रो प्लांट, त्याच्या नॅचरल गॅसेस, पेट्रोलियम, these are the primary sources, and from that primary sources we obtain the secondary energy sources, that is the electricity is the secondary source, then the steam, that is the thermal steam, these are the secondary energy. कोलचा यूज करून आपण टर्बाइन वरती प्रेशर अप्लाय करतो आणि त्याच्या थ्रू आपण स्टीम ऑप्टेन करतो आणि स्टीम थ्रू इलेक्ट्रिसिटी ऑप्टेन करतो. म्हणजे these are the secondary energy source. Primary energy source are फाउंड इन दी नेचर, जे फ्रीली नेचरमध्ये अवेलेबल असतात त्याला तुम्ही सिंपल लँग्वेजमध्ये म्हणायचं प्रायमरी एनर्जी सोर्सेस. द प्रायमरी सोर्स एनर्जी सोर्सेस आर दोज दॅट आर फाउंड इन दी नेचर. मग नेचरमध्ये कुठले फ्रीली अवेलेबल होतं? वॉटर फ्रीली अवेलेबल आहे, देन कोल नेचरमध्ये अवेलेबल होतो, नॅचरल गॅस पण तुम्हाला अवेलेबल होईल आणि त्याच्या थ्रू आपण सेकंडरीचे जे काही सोर्सेस मिळवतो. म्हणजे इन शॉर्ट आवर इलेक्ट्रिसिटी हा सेकंडरी एनर्जी सोर्सेस बिकॉज दीज आर फाउंड फ्रॉम दी प्रायमरी एनर्जी सोर्स. मग अशी तुम्हाला डिस्टिंग्विश विचारलं जाऊ शकतं किंवा त्याचे एक्झाम्पल किंवा त्याचं युटिलायझेशन. तर प्रायमरी आणि सेकंडरी होपसो सगळ्यांना क्लिअरच आहे ऑलरेडी, पण रिव्हिजनमध्ये हा पॉईंट मी तुम्हाला परत डिक्टेट केला. देन नेक्स्ट पॉईंट इज दी एनर्जी कॉन्झर्वेशन अँड एनर्जी ऑडिट. तर एनर्जी कॉन्झर्वेशनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती प्रिव्हियसली, सांगा त्याला तुमच्या साईडने व्हॉट इज मीन बाय एनर्जी कॉन्झर्वेशन. पार्टिसिपंट बोला एनर्जी कॉन्झर्वेशन. माईक अनम्यूट करा आणि मला आन्सर सांगा. ओके. एनर्जी कॉन्झर्वेशन इज नथिंग बट द सेव्हिंग ऑफ युअर इलेक्ट्रिकल एनर्जी. देन एनर्जी ऑडिटची काय डेफिनेशन आहे आता ती सांगा. तुमची सिंपल लँग्वेज मध्ये एकदम करेक्ट उत्तर सांगितलं, कोण समर्थन सांगितलं की आन्सर कोण बोललो आता इतक्यात? पार्टिसिपंट आन्सर कोण दिलंय? ओके ठीक आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन इज नथिंग बट द सेव्हिंग ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी बाय रिड्युसिंग दी लॉसेस. अँड देन नेक्स्ट इज दी एनर्जी ऑडिट. एनर्जी ऑडिटची काय डेफिनेशन येईल ती पण आपली झालेली ऑलरेडी सर. व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट? पार्टिसिपंट एकदम करेक्ट सांगितली पाहिजे असं पण नाही, जशी जमत असेल त्या फॉर्मॅटमध्ये एनर्जी ऑडिटची डेफिनेशन सांगितली तरी चालणार आहे. बोला पार्टिसिपंट एनर्जी ऑडिट डेफिनेशन काय येईल? ओके. अजून त्याच्यामध्ये थोडे 1-2 पॉइंट ऍड करायचे फक्त. अनालिसिस, इन्स्पेक्शन अँड तुम्हाला मी एक प्रॉपर डेफिनेशन लिहून पण दिलेली होती. याचा अर्थ तुम्ही मी जेव्हा डिक्टेट करत असे त्यावेळेस तुम्ही ते नोट नाही करत.
ओके, ती डेफिनेशन तुम्ही लास्टली मला सगळ्यांनी आठवून सांगा, तोपर्यंत मी पुढचा पॉईंट घेते. एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001. नेक्स्ट इज युअर एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001. तर एनर्जी कॉन्झर्वेशन 2000 ऍक्ट मध्ये काही रूल्स डिफाईन करून दिलेले फॉर दी BEE. जनरली एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट हा 8 मार्च 2010 ला त्यांनी इम्प्लिमेंट केला. मग त्या एनर्जी कॉन्झर्वेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय का त्याच्या थ्रू कुठले पार्ट कन्सिडर केलं जातं. फर्स्ट वन, दिस एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट प्रोव्हाइड दी पॉलिसी फ्रेमवर्क. जे तुमचे काही एनर्जी कॉन्झर्वेशनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी कंडक्ट करायच्या आहे त्याच्यासाठीच्या ज्या काही पॉलिसीचं फ्रेमवर्क आहे ते एनर्जी कॉन्झर्वेशन 2000 ऍक्ट मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. दिस मीन्स दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 इज फर्स्ट वन इज दी दिस प्रोव्हाइड दी पॉलिसी फ्रेमवर्क फॉर एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्टिव्हिटी. मग कुठली पण एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे तुमचा CFL, तुमचा इनकॅन्डेसनचे लॅम्प आहे म्हणजे सगळे जे काही लॅम्प जास्त पॉवर कंझ्युम करता त्याला दुसऱ्या लॅम्पनी रिप्लेस करायचं. मग तो दुसरा कुठला लॅम्प इफेक्टिव्ह आहे त्याला डिसाईड करण्याचं किंवा त्याला त्याच्या पॉलिसी ठरवून देण्याचं काम कोणाकडे असतं, हे तुमच्या एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 मध्ये ते डिफाईन केलेलं आहे. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 इज दी coordinate the policies and program on efficient use of energy with stakeholder. म्हणजे जे पण तुमचे एनर्जी इफिशियंट वर्क करण्यासाठी जे काही प्रोग्राम होतील त्याला कोऑर्डिनेट करायचं किंवा काही पॉलिसी ठरवून द्यायच्या. स्टेकहोल्डर्स म्हणजे काय, इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे जे पण पर्सन जिथे वर्क करता एखाद्या इंडस्ट्रीसाठी त्यांचे काही प्रोग्राम अरेंज करायचे, त्यांना काही पॉलिसी ठरवून द्यायच्या. बट फॉर दी इफिशियंट यूज ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचा इफेक्टिव्ह यूज कसा होणार. म्हणजे तुम्ही ऑर्डिनरी मोटर यूज करत असाल इंडक्शनची तर त्याच्याऐवजी काय कुठली मोटर यूज करायची, एनर्जी इफिशियंट मोटर. मग ह्या ज्या पॉलिसीज आहे किंवा हे जे प्रोग्राम कंडक्ट करताना त्याचे पण काही जे काही स्पेसिफिकेशन आहे ते अंडर एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 च्या अंडर डिफाईन आहे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज दी provide policy framework and second one coordinate the policy and the program. These are the second objective. Then third objective is the establish the system and procedure to verify the measure and monitor the improvement in energy conservation. एनर्जी कॉन्झर्वेशनचं इम्प्रुव्हमेंट जर करायची असेल तर त्याच्यासाठीची एक प्रोसिजर असते, एक स्टँडर्ड प्रोसिजर. समजा तुमचा लॅम्प जरी तुम्हाला रिप्लेस करायचा आहे तर त्या रिप्लेसमेंटमध्ये पण किती तुमचे लुमेन्स भेटणार आहे त्याच्यावरनं तुम्ही कसं ॲनालिसिस केलं, या सगळ्या जी काही प्रोसिजर आहेत ती एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्टमध्ये डिफाईन केलेली. देन नेक्स्ट वन इज दी टू प्रमोट दी एनर्जी इफिशियन्सी इन दी कंट्री. म्हणजे एनर्जीचं कसं इफेक्टिव्हली यूज केलं जाईल किंवा त्याची कशी इफिशियन्सी कुठल्या कुठल्या कंपोनंट थ्रू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रान्सफॉर्मर ओव्हरऑल कंट्रीमध्ये प्रत्येक डिस्ट्रीब्युशनच्या नेटवर्कला इन्स्टॉल केलेले, मग ते सगळे ट्रान्सफॉर्मर तुम्ही मग एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर तिथे इम्प्लिमेंट केलं तर कॉन्झर्वेशन होणार आहे. एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर दॅट इज दी युअर ॲमॉर्फस ट्रान्सफॉर्मर. सेकंड एक्झाम्पल तुमच्या जेवढ्या पण इंडस्ट्रीमध्ये मोटर्स यूज केल्या जात्या त्या ऑर्डिनरी इंडक्शन मोटर्स आहे. These ordinary induction motor is again replaced by your energy efficient motor. मग ह्या ज्या काही एनर्जी कॉन्झर्वेशनच्या ज्या टेक्निक्स आहे त्या एनर्जी कॉन्झर्वेशन 2000 ऍक्ट मध्ये प्रमोट केल्या जातात. These are the some objective of energy conservation 2001. म्हणजे इन शॉर्ट एनर्जी कॉन्झर्वेशन 2001 चा जो काही ऍक्ट आहे तो सगळ्या टर्म्स आणि पॉलिसी प्रोव्हाइड करतो आपल्या सगळ्या स्टेक होल्डरला. म्हणजे तुमच्या इंडस्ट्रीला पण MSCBला पण म्हणजे जिथे पण इलेक्ट्रिकचं युटिलायझेशन होतंय त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक सेट ऑफ रूल्स तयार करतो. तर एनर्जी कॉन्झर्वेशन 2000 ऍक्टच्या अंडर कुठल्या थिंग्स आहे सगळ्यांना समजलं.